ऐकता हरिगुण. इको बोलताना कमी ठेव. तुका मने पाहे कासवीचे पिल्ले माय, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम, जगननेत पाणी मंडनम मंडनाना, तरुण तुलसीमालान कंधरम कंजनेत्रम, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, हे पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, हे पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतातिया, दुसरे चरणा संतातिया, कृपादाने कथेचा विचार, कृपादाने कथेचा विचार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. प्रस्तुत हे मॉनिटर वाढवा थोडा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी 1 पॉइंट ठेवा. इको एकदम कोरडं नको. चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड झिजवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनवणी विनंती करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा. पुण्यभूमी पावन क्षेत्र सोनवडी बुद्रुक गोडशे मळा या आपल्या मळ्यामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने वस्तीवरील मंडळीच्या गोडशे मळ्यातील मंडळीच्या सोनवडीकरांच्या सहकार्याने सुरू असणारा हा दत्त जयंतीचा महोत्सव आणि त्या उत्सवातलं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष. एखादं कार्य 12 वर्ष झालं की त्याला तपपूर्ती म्हणतात. 25 वर्ष झालं की रौप्य महोत्सव, 36 वर्ष झालं की त्रितपपूर्ती, 50 वर्ष झाले की सुवर्ण महोत्सव, 75 वर्ष झाले की अमृत महोत्सव आणि 100 वर्ष झालं की शताब्दी. म्हणून असा हा 50वा सुवर्ण महोत्सवी वर्षाचा हा सप्ताह या ठिकाणी आनंदात पार पडत आहे. आणि खूप दिवसापूर्वी अविनाश महाराजांनी संपर्क केला होता. मध्ये अडचणीही आल्या होत्या की हेच कारण होतं की म्हटलं महाराज मला थोडा उशीर होईल, महाराज तुम्ही काहीतरी करा पर्याय. म्हणजे पत्रिका छापायच्या अगोदरच बरं का, 3-4 महिन्याची गोष्ट असेल. महाराजांना म्हटलं काही पर्याय होत असेल तर करा, माझी धावपळ होते. पण महाराज म्हटले नाही, त्यांनी खूप अट्टहासाने तुम्हाला बोलवलेलं आहे, तुम्ही काहीतरी करा, थोडा उशीर झाला तरी चालेल. मी तेव्हा 3 महिन्यापूर्वी सांगितलं होतं त्यांना मला 7:30 तरी वाजतील अंदाजे. आणि बरोबर 7:30 पर्यंत भगवान दत्तात्रयाच्या आशीर्वादानं मी पोहोचलो. मी सांगतो तुम्हाला, अहमदपूरच्या पुढे 20 किलोमीटर एक गाव आहे. गावाचं नावासहित सांगतो, किनगाव, देवकरा गाव आहे. आणि बरोबर 3ला मी तिथून निघालो. जवळपास तिथून डायरेक्ट इथपर्यंतचं अंतर आहे 375 किलोमीटर. आणि 375 किलोमीटर आता ती कशी गाडी आणली असेल त्या ड्रायव्हरला आणि आम्हाला माहिती, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी पण भगवंताला विनंती केली होती बा की या वेळात आपण पोहोचावं. आणि त्या वेळात या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे. हेच अनुभव असतात, मागे पुढे उभा राही सांभाळ. नाही तर जोक नाही एवढ्या वेळात इथं पोहोचणं बरं का. त्याच्यात पुन्हा तुमचे ट्रॅक्टर ऊसाचे हे सगळ्याच गोष्टी आहे का नाही. म्हणून पण पोहोचलो आता, त्याच्यात पुन्हा वेळ घालून उशीर नाही करत. पोहोचलो एवढं महत्वाचं आहे. फक्त सांगणंही गरजेचं आहे. म्हणून ज्यांच्याकडून आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे ते सुभाष बापू गोडशे व वैजयंताबाई अण्णा क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे. आणि त्याच्यानंतर आजचं अन्नदान ज्यांच्याकडून आहे ते स्वर्गीय रावबा हरिबा जाधव मसोबा मळा यांच्या स्मरणार्थ जोरदार टाळ्या यांच्यासाठी एकदा वाजवा. त्यानिमित्तानं हरिभक्त पारायण आमचे अविनाशजी महाराज, टीव्हीवर आपण ज्यांना ऐकलेलं आहे लिटिल चॅम्पमध्ये ज्यांनी अतिशय सुंदर गायन केलेलं आहे
ते आपले सर्वांचे लाडके असणारे अविनाश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. खरं तर अविनाश महाराज मध्ये नसते तर हा योगच आला नसता, कारण मी आलोच नसतो एवढी धावपळ करत. पण त्यांच्यामुळं तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग आलेला आहे. त्यानंतर हरिभक्त पारायण आमचे आदित्य महाराज. वा, आदित्य अविनाश आदित्य एकाच राशीचे आहे तुम्ही सगळ्या. अविनाश महाराज, आदित्य महाराज, अंकुश का केशव महाराज. हा, केशव गुरुजी कुंभार. त्या दिवशी तुम्ही होते याला, काय गाव ते, दिगंची. हा, दिगंचीचे महाराज आमचे केशव गुरुजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. गुरुजींना सुद्धा धन्यवाद देतो. दुसरे नामवंत मृदंग वादक माझ्या बरोबर आलेले मृदंग विशारद विक्रम महाराज, तेही या ठिकाणी माझ्या सोबत आहेत. पेटी मास्तर बाबा, तुमचं नाव? चव्हाण आप्पा म्हणू का जयसिंग म्हणू? बर, चव्हाण आप्पा जयसिंगराव अशा प्रकारे. आणि हा, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. असं गोड त्यांनाही धन्यवाद देतो. सगळी टाळकरी महाराज मंडळी, दोनही चोपदार महाराज, शूटिंगवाले दादा, साऊंडवाले दादा, थोडं फक्त माझ्याकडे लक्ष देत चला. हा, तुम्हालाही धन्यवाद. उपस्थित श्रोत्यांना धन्यवाद. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात, पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. तैसे राहो माझे मन, कधी कधी गाता ऐकता हरिगुण. गातानाही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. हे जर कळलं नसेल तेव्हा तर हरीण माहिती आहे सर्वांना. हो, नाही काहीतरी बोलत चालायचं. हा, हरीण माहिती आहे सर्वांना. कोणतं आपल्याला लहानपणी दाखवायचे ते नाही. हा, लहानपणी म्हणायचे हरीण दाखवतो आणि कानाला धरून उचलायचे असं. हा, असं हरीण मी अनेकदा पाहिलेलं आहे. जंगलामध्ये हरीण असतं. पारध्याला हरणाला पकडायचं असेल तर पारधे हरणाच्या पाठीमागं कधी पळत नाही. मग त्याच्याजवळ एक बिन नावाचं वाद्य असतं. तो जंगलात जातो आणि झाडावर बसून फक्त बिन वाजवत राहतो. आणि ते बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेलं आतुरलेलं हरीण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे बिन ऐकत उभं राहतं. तेवढ्यात पारधी भात्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो. ते पडलेलं हरीण त्या पारध्याला म्हणतं, दादा, माझा काहीच दोष नसताना तू मला मारलं. आता मारलं याच्याबद्दल माझी तक्रार नाही, पण जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुझं बिन वाजवणं बंद करू नको, म्हणजे या मरणाच्या यातनेची मला जाणीव होणार नाही. बघा बरं का, बिनेचा नाद ऐकत असताना हरणाला मरणाचा सुद्धा विसर पडला. भजन ऐकताना माणसाला एवढा विसर पडला पाहिजे. देह जावो अथवा राहो, बोला पांडुरंगी दृढ भावो. चरण न मोबाईल न सोडी सर्व, आपलं चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. भक्त आयशे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारून विषय तो त्यांचा. झाला राजकारण आपलं, झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. लक्ष द्या, नादे लुब्ध झाला मृग. मृग म्हणजे हरीण. देह विसरला अंग. हे जर कळलं नसेल देवा तर कासवीन माहितीये सर्वांना. कासवीन सर्वाला माहिती, पण कासविनीला स्तन नसतात हे बऱ्याच लोकांना माहित नसेल. कासविनीला स्तन नसतात. कोणी म्हणाल मग कासविनीला जर स्तन नाही तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं? तर कासवीन आपल्या पिलाला दूधच पाजत नाही. मग लेकरू जगतं कशावर मावल्याहो? कासवीन आपल्या पिलाकडं फक्त प्रेमानं पाहते आणि पिलू आपल्या आईकडं प्रेमानं पाहतं आणि त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाहण्यावर ते पोरग जगत राहतं. महाराज म्हणतात, कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंग संगे. दुधाची त्याच्या आयुष्यात भेट नाही. स्तनच नाही तर दुधाचा प्रश्नच नाही ना. मग जगतं कशावर? आई फक्त एकरूप होऊन त्या बाळाकडे पाहते आणि बाळ एकरूप होऊन आईकडे पाहतं. पण ते जेव्हा एकमेकाकडे पाहतात ना, तेव्हा या जगात त्यांना दुसरं काहीच दिसत नाही. एवढं एकाग्र झालं तर ती ऊर्जा मिळत असते. एवढं एकाग्र झालं तर ती ऊर्जा मिळते. आणि महाराज म्हणतात, तेवढं माझं मन एकाग्र झालं पाहिजे. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. प्रेम नजरेतूनच कळत असतं. इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही, मी एका मिनिटात सांगू शकतो उशिरा आल्यामुळं. इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही, मी एका मिनिटात सांगू शकतो. अजिबात बागेश्वर बाबाकडे जायचं काम नाही. सीताराम गुरुजी आपकी पर्ची यही निकलेगी बालाजी की कृपा से, है का नाही? पण न आवडणारी येतीलच कशाला? हे सगळे आवडीनं आलेली माणसं आहे. प्रेम नजरेतून कळत असतं. म्हणून म्हणतात, नजर बदलो नजारे बदल जाएंगे.
सोच बदलो सितारे बदल जाएंगे, कश्ती बदलने की जरूरत नहीं, तुम्ही खाली रुख बदलो किनारे बदल जाएंगे. नाव बदलण्याची गरज नसते, नावेचा मार्ग बदला. तीच नाव त्या किनाऱ्याला नेते आणि तीच नाव या किनाऱ्याला सुद्धा घेऊन येत असते. याला दृष्टी सृष्टी न्याय म्हणतात. जशी दृष्टी असेल तशी सृष्टी माणसाला दिसत असते. म्हणून हे बघा, मी छान वाचलं, दृष्टीचं ऑपरेशन होऊ शकतं, दृष्टिकोनाचं नाही. पुन्हा एकदा ऐका, याला पण दृष्टीच लागते कळण्यासाठी. दृष्टीच्या ऑपरेशनची व्यवस्था आहे, दृष्टिकोनाच्या ऑपरेशनची व्यवस्था नाही. प्रेम हे नजरेतून कळत असतं. म्हणून महाराज म्हणतात, तेवढं मन माझं एकाग्र भजन करताना झालं पाहिजे. तैसे राहू माझे मन, गाता ऐकता हरे गुण, असा अभंगाचा सरळ अर्थ माझ्या बुद्धीप्रमाणे आहे. विठाला तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनंती करतात की तुझं भजन करताना माझं मन कसं राहिलं पाहिजे. कसं राहिलं पाहिजे त्याच्यासाठी पहिला दृष्टांत दिला आईचा आणि मुलाचा, दुसरा दृष्टांत हरणाचा आणि पारद्याचा, आणि तिसरा दृष्टांत कासविनीचा आणि तिच्या पिलाचा. या तीन दृष्टांताच्या माध्यमातून एक सिद्धांत पटवून देण्याचं काम तुकोबाराच्या अभंगामध्ये करतायत. परमार्थ हा जो विषय आहे हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे आप्पा मनाचा. परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच. लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर हा माणूस बदलला. मग परमार्थात आल्यानंतर काय त्याला शेपूट फुटते का शिंग येतात, नेमकं होतं काय? परमार्थात आल्यानंतर मनात परिवर्तन होतं. मनात परिवर्तन होण्याकरता परमार्थ आहे, पण करावा लागतो मनानेच, हे महत्वाचं आहे. गंगेचं पाणी घ्यायचं आणि गंगेलाच अर्घ्य द्यायचं. अर्घ्य द्यायला घरून पाणी न्यायची गरज आहे का? बोला, अजून सोपं करून सांगतो. मावले हो, तुम्ही शेतात गेला, तुमच्या पायात जर काटा मोडला तर तुम्ही सुई आणायला घरी येता का? बोला ना. तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये काऊन बसल्यावर? तुमचा हप्ता जमा झाला नाही का? एवढ्या ताणात काऊन बसल्या तुम्ही? पोरायला शाळा शिकून नोकऱ्या नाही, तुम्ही अंगठ्यावर नोकरीला लागल्या. सरकारी पगार आहे ना तुम्हाला, तरी एवढ्या टेन्शन मध्ये का बसलात? शेतात गेला, पायात काटा मोडला तर सुई आणायला घरी येता का? जरा जोरात बोला. नाही. मग काय करता? शेतातला दुसरा काटा घेता आणि काट्याने, जरा जोरात बोला, काट्याने काटा काढता. जमतं तुम्हाला? तुम्हाला जेवढं जमल तेवढं कुणालाच जमणार नाही. तुम्ही काय साधा काटा काढा विधानसभेला? 5 वर्ष चालणार आहे तो आता, ऐका नाही. काट्याने काटा काढता. एका काट्याचा त्रास कमी व्हावा मग दुसऱ्या कशाचा आधार घेतला? बोला 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 बोला. एक हे बघा, महाराजाचं, श्रोत्याचं, विद्यार्थ्याचं, शिक्षकाचं नातं असावं, म्हणजे विषय कळायला सोपा जात असतो. बरोबर आहे ना? काट्याने काय करता? काटा काढता. एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसऱ्या कशाचा आधार घेतला? काट्याचा. ऐका आता, काट्याचा त्रास कमी करण्यासाठी जसा काट्याचा आधार, तसं मन देवाकडे नेण्यासाठी मनाचाच आधार. तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मयेव मनाधस्व मय बुद्धी निवेशया निवशिष्यशी मय, मयेव मनाधस्व मय बुद्धी निवेशया निवशिष्यशी मयेव अथ ऊर्ध्व न संशया. वा, गोड. महाराज म्हणले, पहिल्यांदा मन तुझं मला दे, मन दे, बुद्धी दे, प्राण दे, सर्वस्वाने मला भज, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. पण महाराज म्हणले, हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. एक मन म्हणतं चला त्या हिंगोलीच्या महाराजाचं कीर्तन आहे, दुसरं मन लगेच म्हणतं हे कीर्तन ऐकून कुणाचं चांगलं झालं, तिसरं मन लगेच म्हणतं अरे नाही कीर्तन ऐकायचं तर आपण लांब उभे राहू, लोक चांगल्या चांगल्या चपला घालून येतात. कळलं तुम्हाला? एखादी घालून घरी जाऊ. दुसरं मन लगेच म्हणतं नको 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 नको, कोणी पाहिलं तर इज्जतीचा पंचनामा होईल. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. एक मन म्हणतं खोटं आहे का महाराजाचं? इथं बसल्यावर, इथं बसलं ना, एक मन महाराजाच्या बाजूनं पूर्ण उभं राहतं. एक मन इथं बसल्यावर म्हणतं खोटं आहे का महाराजाचं? दुसरं मन लगेच म्हणतं अरे खरं आहे पण कोण ऐकायला लागलं? तिसरं मन लगेच म्हणतं अरे बिघडले एका कीर्तनात, त्याचे धंदेचे सांगायचे, नाही सांगतील तर काय खातील. म्हणजे कोरोनात 2-2.5 वर्ष कीर्तन नव्हते, मग आम्ही का धोत्र ऐकले का? कीर्तन असल्यावर महाराज जगू शकतो. आता हीच गाडी भाड्यानं लावली तर लाखभर महिना आलंच ना. हे एवढ्या तर मानसिकतेच्या बाहेर या. बरोबर आहे का नाही? हा मनाचा स्वभाव आहे. एक मन इकडं उभं राहतं की दुसरं मन त्याच्या अपोजिट साईडला लगेच बसलेला असता. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. महाराज म्हणले मन देवाकडे येत नाही का?
चंचलम ही मन कृष्ण प्रमाति बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरीव सुदुष्करम. या मना एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशाला नाही. या मनाला जायला आणि यायला वेळ लागत नाही. बहुचंचल चपळ बहुचंचल चपळ बहुचंचल चपळ मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळा जाता येता न लगे वेळा 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 बहुचंचल चपळ बहुचंचल चपळ जाता येता न लगे वेळ जाता येता न लगे वेळ वेळ बहुचंचल चपळ बहुचंचल चपळ. टाळ्या वाजवा जोरदार. क्या बात. महाराज म्हणले बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. जायला यायला मनाला वेळ लागतो का? नाही लागत. म्हणतात ना ये मन बड़ा चंचल है कैसे तेरा भजन करूं कैसे तेरा भजन करूं जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए सच कहता हूँ सच कहता हूँ सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. वाह. आप्पासाठी टाळ्या वाजवा. कसं आप्पा म्हणन तसं. विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पांढरी दोनला पेटी वाजवणं सोपं नाही. लक्षात ठेवा. पण ते ऍडजस्टेबल म्हणजे ऍडजस्ट आहे म्हणून छान आहे. लक्षात. ए मन चंचल आहे. महाराज म्हणले धरिताही परी आवरेना. किती मन चंचल आहे ऐकताय ना. मना एवढं चंचल जगाच्या पाठीवर काहीच नाही. मना एवढं चंचल. चला बोलत चला. इथून पुण्याला जायचं असेल बसने तर अंदाजे किती तास लागतात? बोला. बसनं जायचं असल्यावर 3 तास. स्वतःच्या गाडीने जायचं असल्यावर 2-2.5 तास. आणि इथून विमान असतं तर बोला 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 15 मिनिटं अर्धा तास. बरोबर आहे. आणि आपल्या गोडशे मळ्यात विमानतळ होणार आहे. नाही मी जबाबदारीनं बोलणारा माणूस आहे. मी असं मोघम बोलणारा नाही. गोड तर ते शूटिंग आहे ना. असं खोटं कसं काय बोलल मी. खोटं बोलायचं हा. लक्षात ठेवा. आपल्या गोडशे मळ्यात सोनवडीला विमानतळ होणार आहे. पण मी मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही करा. आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय. टिकेत वेळ घालवून आमचा धर्म नाही. लक्षात ठेवा. विमानाची व्यवस्था असती तर 15-20 मिनिटाचा वेळ खूप झाला आपल्याला. बरोबर आहे. मनाला पुण्याला जायला किती वेळ आहे? अहो पुणे मनेपर्यंत गेलं सारसबाग फिरून पुन्हा मंडपात हजर झालं. मनाला जायला आणि यायला वेळ लागत नाही. महाराज म्हणले एक क्षण मन शांत बसत नाही. तुम्ही बघा आता एवढे माणसं 2 तास बसलेले आहे ना. शांत नाही बसलेले. तुम्हाला मनातल्या मनात काहीतरी विचार चालू असतात. माणसं बहिर दिशेला गेले तरी शांत बसत नाही. काडी घेतात आणि जमीन उकरत राहतात. एखादा जर म्हणला काय करायला तो म्हणतो वल कुठो रे पा तो उद्या कांदे लावायचे. प्रमाण सांगतो. हागताही खोडी चळ न मोडी काडी. बाथरूम मध्ये माणसं शांत बसले असते तर दरवाजे पाठवून रंगण्याचं कारण काय? तिथेही मन शांत बसत नाही. माणूस तिथेही शांत बसत नाही. आता या मॅटवर बसले ना त्याचे दोरे तरी काढतील. त्याला काडी घेऊन छिद्र तरी पाडतील. इथल्या इथं पहा. हा मनाचा स्वभाव आहे. महाराज म्हणले हे मन एक क्षण शांत बसत नाही. हा लक्षात घ्या. काय काय करी तो या मना परी नायके नारायणा
करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले भलतिया सवे धावे सैराट आरची. महाराज म्हणले मनाला जे करू नको म्हणलं ते मन पहिल्यांदा करत राहत. लक्षात येते माझं बोलणं. बघा मनाचा स्वभाव कसा आहे. माळ जपताना कुठं बी जात आणि नोटा मोजताना एकाग्र होत. विठाला विठाला मनाचा स्वभाव आहे. म्हणून म्हणतात देख न इंद्रियों के न घोड़े भगे, उनमें हरदम ये संयम के कोड़े पड़े, अपने रथ को सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, मन को विषयों के विष से हटाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. एक ना एक दिवस तो भगवंत मला भेटल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मनामध्ये असला पाहिजे. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. लक्षात ठेवा. पण महाराज म्हणले हे मन तो विश्वास ठेवायला तयार नाही. अमृताहुनी गोड बोला नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा केशवा, मन माझे केशवा काबाने घे, जीवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे, नामा अमृत गोडी वैष्णवाला दली, किती गोड गोड तुझे नाम, 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 माझा विठ्ठला माझा विठ्ठला माझा विठ्ठला माझा विठ्ठला, विठ्ठला माझा विठ्ठला, माझा विठ्ठला माझा विठ्ठला, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, माझा विठ्ठला माझा विठ्ठला, माझा विठ्ठला माझा विठ्ठला, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे देवाचं नाव काय आहे? गोड आहे. ऐकताय ना? देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडाय आवडत नाही. दारू कडू आहे का नाही? जे हाणत त्यानं सांगा ना. म्हणजे कीर्तनात बसले म्हणजे याच्यातलं काही माहीतच नाही असा सज्जनपणाचा आव आणून आपल्याला करायचं काय? महाराज सांगू शकतो आणि तुम्ही सांगू शकत नाही म्हणल्यावर किती अपमान आहे माझा. दारू कडू आहे ना तुम्ही म्हणसाल तुम्हाला कसं काय माहीत? अनुमान प्रमाण. तोंड वाकडं करतात, डोळे लावतात, थुकत बाहेर येतात, तोंडाची चव बदलावी म्हणून चकना खातात. अनुमान प्रमाण. शास्त्र सांगतं जिथून जिथून धूर निघतो तिथं काहीतरी पेटलेलं असावं. यत्र यत्र धूमाहा तत्र तत्र वन्नी. तसं एवढं तोंड वाकडं होत असेल तर ते कडू असावं असा अनुमान प्रमाण. एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागले एक दिवस आणि बायकोला झाकणभर दारू पाजली. त्या बाईन केलं किती कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असन. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो, माझी मला माहिती. काही बी करतील पण पेतील. थोडा आवाज द्या दाजी. हा काही बी करतील पण पेतील एवढं नक्की आहे. बरोबर आहे. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जेव्हाशी झाला. ते कडू आहे पण गोड वाटतं, हे गोड आहे पण कडू वाटतं.
आता हा सप्ताह एवढा सुंदर करताय तुम्ही, सर्वांना बरं वाटतं असं समजू नका. काही नाही तर पॉम्पलेट पाहिले की असं धरतात, अर 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता तू मर गावाच्या बाहेर जाऊन पड 8 दिवस, गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याच आहे बघा. आपली लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात, ही शोकांतिका आहे. एका वाक्यात बोलू, ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. काहीला भजन कीर्तन जमत नाही मला. काही ना तर महाराज पाहिला की तळपायच्या मस्तकाला जाती त्याला, त्याच्यात असे चांगले कपडे पाहिल्यावर एक मला म्हणे महाराज दिसता. म्हणलं तुला का पोत्राच दिसायलो मग महाराजाचे. महाराज लोकायला काय करायचे म्हणे इस्तरीचे कपडे. म्हणलं आण त्या घरातले गोदडेन बांध माझ्या अंगाला. कपडे बी महाराज आहे ना चांगले घालून, ही धारणा आहे लोकांची. जमत नाही लोकांना काही काही का, विषय सुखात मन कुठंतरी गुंतलेलं आहे. बघा भजन कीर्तन आवडत नाही लोकांना. महाराज म्हणले लक्ष द्या माझ्या, गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा रया. किंवा माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद, छंद, माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद. क्या बात आहे, वा 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 वा. माझ्या मनाला गो छंद, नित्य गोविंद गोविंद म्हणून म्हणतात. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी गोडे गोडे अभंगाची, बघून घे सावळी मूर्ती आशा त्या बोला पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभूचा, लाग चरणाला प्रभूचा, लाग चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. कधी लागेल रे वेढा तुला गोडी अभंगाची, कधी लगेच सावळे मूर्ती आता पांडुरंगाची, पांडुरंगाची, पांडुरंगाची. कधी लागेल रे वेडा तुला गोडी अभंगात. भजनाची गोडी लागणं गरजेचे आहे, पण महाराज म्हणले ती गोडी लागत नाही. का लागत नाही त्याचं पहिलं कारण, अनादी कालापासून या मनावर विषयाचे संस्कार आहे, हे पहिलं कारण. मनाला बंधन आवडत नाही, हे दुसरं कारण. आणि स्वातंत्र्य अबाधित राहत नाही, हे तिसरं कारण. बघा आता पहिलं कारण विषयाचे संस्कार, अनादी संसार मायेच्या ठाई. अनादी कालापासून या मनावर विषयाचे संस्कार आहे. लहानपणापासून आपल्या घरात जे संस्कार असतात लेकरांवर, ते परमार्थाचे का संसाराचे? संसाराचे. वर्ष दीड वर्षाचं लेकरू असतं आप्पा कपड्यात गुंडाळलेलं, आणि त्याची आई त्याला असं खेळवत असते, तुला मामाची पोरगी बायको करायची, दमदर. एका वर्षाच्या लेकराला बायको कळत असते का? लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको घातली. शाळेतली मैत्रीण आली का तुझी बायको, शेजाऱ्याची पोरगी आली का तुझी बायको, पाहुण्यातली मुलगी आली का तुझी बायको. लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको 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 बायको. आता ह्या संस्कारानं मग त्याला पुढे चालून दुसरं आवडणार काय? बोला, दुसरं काय आवडणार आहे? चला बोला, लक्षात ठेवा. एका आईनं लहानपणी आपल्या पोरावर संस्कार दिले, हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही
श्रींची इच्छा. श्रींची म्हणजे शिवाजी महाराजाची नाही, ही मासाहेब जिजाऊची इच्छा होती. ही मासाहेब जिजाऊची इच्छा होती ना, म्हणून शिवबा राजाला तसं घडवलं ना आई साहेबानं. म्हणून एक बोलू तुम्हाला, कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला, हे विसरता कामा नये. हे स्वराज्य जर मिळालं असल तर ही छत्रपतीची कृपा, पण त्याच्या अगोदर मासाहेब जिजाऊची कृपा. मासाहेब जिजाऊची कृपा. अहो आईनं घडवलं ना त्याला तसं. लेकराला घडवावं लागेल ना, बोला, लेकराला घडवावं लागेल का नाही? माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. पैसा असेल तर विल बनतं आणि संस्कार असेल तर गुडविल बनतं. आज शिक्षेबरोबर दीक्षेची गरज आहे. नुसता शिकलेला माणूस या देशाचं भलं नाही करू शकत. हे बघा, शिक्षित असावा, सुशिक्षित असावा आणि सुसंस्कारित असावा. नुसता शिकलेला काय करणार? अहो जेवढे शिकलेले मोठा घोटाळा करतात तेवढे शेतकरी नाही करत. बोला, आज या देशाला कर्जबाजारी बनवला असेल तर गोरगरिबानं नाही, महाराज शिकलेल्यांनी बनवलेलं आहे. कोट्यावधीचे घोटाळे करून माल्ल्यासारखे जर पळून जात असतील तर हे काही शेतकरी आहे का? लक्षात घ्या. संस्कार महत्वाचे आहेत ना, संस्कार महत्वाचे. एका आईनं दिले, पण आपल्या घरात लहानपणापासून ते संस्कार संसाराचे. म्हणून एकीकडे विनंती करतात, देवा माझं मन संसारात गुंतू देऊ नको, तुझ्या चरणावर लागू दे. देवा माझे मन लागो तुझे चरणी, 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 देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी संसार व्यसनी देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, लागो तुझे चरणी, लागो तुझे चरणी. वा वा वा, क्या बात. काय गोड गोड गिफ्ट असतं काहीला. त्याला गळा आहे, काहीला नरड असतं. महाराज म्हणले, देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसने पडोने दे, प्रपंच ओ सरो चित्त तुझे पायी मुरू. ऐसे करी गा पांडुरंगा, शुद्ध रंग वावे रंगा, माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरून या बाही भवहा तारी दातारा. म्हणून म्हणतात राधे 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 बोल मना, तन का क्या पता. राधे 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 बोल मना, तन का क्या पता. ह्याचा काय अभ्यास? मनाला सांगा तुला भजन करायचं, पण मन ऐकत नाही, विषयात गुंतलं. पहिलं कारण. दुसरं, मनाला बंधनं नको आहेत. परमार्थ म्हणलं की बंधन आहे ना. आता हे बंधन आवडतं का कुणाला? एखाद्याला जर म्हणलं माळ घाला, तो म्हणतो आपली मनाची माळ आहे. मनाचा आणि पोत्याचा हिशोब इथं जमत नाही. गळ्यात सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल, आणि गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील. बरोबर आहे? माळ असली पाहिजे ना. पण निम्मा बंधन कुणाला नको आहेत ना. आज बघा, आता सासूचं सुनेचं पटत नाही का? त्याच्या काही मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा वाद आहे का? पक्षचिन्हाचा वाद आहे का? आरक्षणाचा वाद आहे? काय वाद आहे? सासूचं सुनेचं भांडण होण्याचं कारण काय? कारण सगळ्याचं एकच आहे. सासूला वाटतं सुनेने बंधनात राहावं, आणि सुनेला वाटतं हिनं मला मोकळं जगू द्यावं.
संपलं. सगळे ऑल ओव्हर भांडणाचं एवढंच कारण आहे. सासूला वाटतं मी जसा पदर घेते तसं माझ्या सुनेनी घ्यावा, मी जसं कपाळाला मोठं कुंकू लावते तसं माझ्या सुनेनी लावावं. बरोबर आहे ना. आता हे मोठं कुंकू कपाळावर लावण्यामागं रिझन काय, भाव काय, याला शास्त्रीय कारण नाही, पण याच्या मागचा भाव असा आहे की एक कुंकू ही धन्याची निशाणी असते. बरोबर आहे ना. मग जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य असावं, हा त्याच्या मागचा एक भाव आहे. आता धनी एवढा बारीक करून ठेवला, दुर्बिणीनं पाहावं लागतो धनी कपाळा आहे का नाही. बरोबर आहे ना. बरं त्या धन्याला इज्जत राहिली नाही. बाथरूमच्या भिंतीला धनी सापडल, साड्याच्या कपाटाला धनी सापडल, आरशाला धनी सापडल, कधी कधी परसला वरून चिटकलेला सापडल. तिच्या इच्छा मनावर आहे. ती कधी त्या धन्याला उचलतीन का ह्याला चिटकवतीन, तिच्या मनात आलं की पुन्हा आहे तिथं आणून ठेवती. त्या धन्याला इज्जत राहिली नाही. बरं धनी मॅचिंगचा झाला. आता तुम्ही खेड्यापाड्यात नाही, तुम्ही जर अशा पुणे मुंबई सारख्या सिटीत गेलात तर धनी सुद्धा मॅचिंगचा सापडेल. जशी साडी तसा ब्लाऊज, जसा ब्लाऊज तशा बांगड्या, जशा बांगड्या तशीच टिकली. मॅचिंग करा, आवडते, मलाही आवडतं, सगळ्यांना आवडावी. पण एक बोलू तुम्हाला, कपड्याची मॅचिंग करण्यात जेवढा वेळ घालताना त्याच्यातला 50% वेळ स्वभावाची मॅचिंग करण्यात घाला. जाईल तिथं माणसं आपली होतील ना. पण हे अहो मॅचिंग काही कमी आवडते. आमच्या मित्राच्या लग्नात गेलो आणि लग्नाचा वेळ झाला आणि नवरदेवाची आजी रुसून बसली. मी म्हटलं अरे लग्नाची वेळ झाली, लग्न लावून घ्या. म्हणे नवरदेवाची आजी रुसून बसली. म्हणलं ह्या डंगरीला काय झालं रुसायला, पहिलाच उशीर झाला यायला आणि हिला काय झालं रुसायला. बरोबर आहे ना. हिला काय झालं म्हणलं रुसायला. मला म्हणले महाराज तुम्हीच विचारा, तुम्हाला सांगेल. म्हणे दुसरं तर काही बोलू दे ना म्हणे. 440 करंट. हां कळलं तुम्हाला. म्हणे दुसऱ्याला काही बोलू दे ना. मी गेलो, म्हणलं काय झालं रुसायला. काय नाही म्हणे महाराज. अहो म्हणलं लग्नाचा वेळ झाला, उशीर झाला, पुढे जायचे अजून. काय झालं रुसायला. काय नाही म्हणे. पोरायनं साडी राणी कलरची आणली आणि ब्लाऊज पीस दुसऱ्या कलरचा आणला, मॅचिंग होईना. म्हणलं आता या वयात काय करायची मॅचिंग, मला का जीव नाही का म्हणे. एका पोराला म्हणलं जाय बा आण ते राणी कलरचा ब्लाऊज पीस. आणला त्यानं, दिला माझ्याजवळ. मला म्हणे महाराज घाला तिच्या मड्यावर. असंच म्हणतात बरं तिथं, घाला म्हणे तिच्या मड्यावर. मी गेलो, म्हणलं हे घ्या राणी कलरचा ब्लाऊज पीस. दिला हातात आणि हसली म्हातारी. म्हणलं झालं का आता मॅचिंग. हो आता म्हणे राणी कलरची साडी आणि राणी कलरचा ब्लाऊज पीस मॅचिंग झालं म्हणे. म्हणलं पांढऱ्या केसाला शेंदूर लावती का आता तू. हा काही लिमिट आहे का नाही त्याला. मॅचिंगच करायची तर स्वभावाची करा. ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. विठाला विठाला बंधन आज कुणाला आवडत नाही. दुसरं कारण बंधन आणि तिसरं कारण एकदा मन देवाकडे गेलं की ते देवाचं होतं. देव पाहावया गेलो, बोला येतानी दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो. हा बरोबर आहे ना. नाही देव पाहावया गेलो, तेथे देवाची होणे ठेलो. मग माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही देवा. म्हणून माझी विनंती आहे तुला की तुझं भजन करताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे. पोराची गोड बातमी ऐकताना आईचं मन जेवढं प्रसन्न असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. पुत्राची वार्ता पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता.
महाराज म्हणले पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. वा बसा. बदललं का? अडीच वर्ष काय अडचण नाही. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. बघा बरं का माऊल्याहो, वेळोवेळी संप्रदायानं तुम्हाला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे. मोदी साहेबांना आता कुठं आरक्षण जाहीर केलं? संप्रदायानं 700 वर्षापूर्वी केलं. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. पहिल्यांदा पहिलं प्राधान्य महिलेला दिलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणून बघा, देवाचं नाव घेण्याच्या अगोदर सुद्धा पहिलं नाव बायकोचं घ्यावं लागतं. ओम नम पार्वती पते हर हर महादेव. सीता राम, राधे श्याम, लक्ष्मी नारायण. अगोदर लक्ष्मी मग नारायण, अगोदर सीता मग राम, अगोदर राधा मग श्याम, अगोदर पार्वती मग शंकर. आई वडिलाची कृपा का वडिलाची आईची कृपा? बोला बोला बोला. आई वडिलाचा आशीर्वाद का वडिलाचा आईचा आशीर्वाद? आई वडिलाचा आशीर्वाद, बरोबर आहे. आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता मग पिता. पिता असल्यामुळं मागं ठेवला. हा, पहिल्यांदा माता मग पिता. कुळी कन्या पुत्र, अगोदर कन्या मग पुत्र. तुम्ही संत माय बाप कृपावंत, अगोदर माय मग बाप, बरोबर आहे ना. पहिल्यांदा माय मग बाप, अगोदर कन्या मग पुत्र, अगोदर कन्या मग पुत्र. म्हणून पहिली पगार कुणाला? महिलांना. मुख्यमंत्र्याच्या कोण आहेत ह्या? वा बोला बोला बोला. लाडक्या बहिणी. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी नंतर आहे. तुम्ही साधू संताच्या लाडक्या लेकी पहिल्यांदा आहे. लाडकी लेक मी संताची, मजवर कृपा मुख्यमंत्र्याची, बरोबर आहे ना. चला, लाडका लेक मी संताचा असा अभंग वाचलाय का? नाही. लाडका लेक मी संताचा असा अभंग नाही, लाडकी लेक मी संताची असा अभंग आहे. पहिली पगार महिलांना आहे, बरोबर आहे ना. आता फक्त यांचा थोडा गोंधळ झाला. अविनाश महाराज माग शिंदे साहेब मोके, शिंदे आहेत वाटते इथं, बरेच शिंदे आहेत ना. हा, तुमच्या भावकीने एक निर्णय केला माग मुख्यमंत्री असताना, 75 वर्षाच्या पुढे महिला पुरुषांना एसट्या फुकट, आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षां मोठ्या झाल्या. नाही कळलं का तुम्हाला? कळलं ना. करूनच घेतल्यावर कळणार कसं काय नाही. यायनं ते 65चं वय एसटी फुकट मिळावी म्हणून किती केलं? 75 केलं. आता कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, तोंडावरचं कसं वाढवणार? मग ते एसटीत बसल्यावर मजा येते. तो कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, त्या कार्डाकडे पाहतो, बाईकडे पाहतो. त्याला कळतं आता ही 75ची नाही. मग तो करतो, ताई खरं आहे, खरं आहे. तिला कळतं आता हे खोटं, याच्या लक्षात आलं. ही त्याच्या वजन टाकते. थोबाडाकडे काय पाहायला? कार्टाकडे पाय ना. अधिकारी येडा आहे का लिहाल? बापाची एसटी असल्यावानी करायला लागला. काम आले तर काम करावं. शिंदे साहेबांनी सांगितलं आणि 75ला फुकट, मग लिहिलं ना, जळाले का डोळे तू ये चाल फाड, त्याच्यावर वजन टाकते. आणि ते फुकटचा एसटीचा प्रवास सुरू झाला वयाचा. त्या लाल परीचा, एसटी लाल परी म्हणतात ना, ही परी त्या लाल परीत फुकट फिरू लागली. पण या परीला काय माहित पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 खाली कितीवर आणली? 65 वर केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मिले ऐसे की. जिचा हप्ता जमा झाला तिच्या चेहऱ्यावर आनंद मावना, आणि वय वाढून घेणारी थोबाड जोडून घ्यायला लागली. कुठूनच दुर्बुंदी सुचली. बुंदी खाऊन जाय तू आज आता. विठाला विठाला पहिलं प्राधान्य महिलेला दिलेलं आहे. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. ऐका बरं, लक्ष द्या माझ्याकडे. जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. मी सांगेल तुम्हाला, मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं असतं. माय जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. एकदा माय गेली ना, मुलीसाठी माहेरचे दरवाजे बंद आहे. एक बोलेल तुम्हाला, लक्ष द्या माझ्याकडे. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही.
पण शिजरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. एवढा मोठा उपकार आई सोडून कोणी करणार नाही. चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, गुण पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील, पण आपला चेहरा न पाहता, गुण अवगुण न पाहता, 9 महिने 9 दिवस जन्माला येण्याच्या अगोदर पोटातच जी आपल्यावर प्रेम करते ना, तिचं नाव आई आहे. तिला आई म्हणतात. या जगात एक व्यक्ती आपल्याला 9 महिने 9 दिवस अगोदर ओळखते, तिचं नाव माय आहे. अरे जन्माला आल्यानंतर प्रेम करणारं जग आहे, पण जन्माला येण्याच्या अगोदर प्रेम करणारी आपली आई आहे. बरं मी सांगेल अजून तुम्हाला. बाळांत या शब्दाचा अर्थ असा आहे मायव, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना, तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. आणि मी सांगेल या महिलांना 8 दिवसातून 4 दिवस तरी उपवास असतात. या महिलांना आता आहे उद्या एकादशी आहे बरोबर, या महिलांना 8 दिवसातून 4 दिवस तरी उपवास असतात. पण यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नसतो, मुलासाठी, मुलीसाठी, नाही तर नवऱ्यासाठी. यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नाही. घरात बनवलेली भाजी आईच्या आवडीची कधी होत नाही. आई भाजी बनवायच्या अगोदर घरातल्या कुणाची तरी राय घेत असते. नवऱ्याला विचारल, पोराला विचारल, पोरीला विचारल, सासूला विचारल, सासऱ्याला विचारल, दिराला, भायाला, ननंदला, जावाला, कुणाला तरी विचारेल आणि मग भाजी करेल. आयुष्यभर घरात बनलेली भाजी आहे ना, आईच्या आवडीची कधीच नसते. दुसऱ्याच्या आवडीची भाजी खाऊन जी आनंदात राहते ना, आणि चेहऱ्यावर त्याचा इतका सुद्धा दुःख दिसत नाही, तिला आई म्हणत असतात. मी अजून सांगेन तुम्हाला, प्रत्येक नोकरीमध्ये सुट्टीची पगारवाढीची तरतूद आहे, पण आपल्या घरात बिना पगारीची आणि बिना सुट्टीची एक व्यक्ती राबत राहते, तिचं नाव आई आहे. तिला सुट्टीही नाही आणि तिला पगारही नाही. बरं तिच्या कामाची कोणाला दखलही घ्यायची गरज नाही आणि कोणी घेतही नाही महाराज. दीपावळीची सुट्टी सगळ्याला आहे, मायला कुठे आहे? सून गेलेली असते आणि पोरगी आलेली असते. सिच्युएशन, सून गेलेली आहे आणि पोरगी आलेली आहे. पोरीला काम करू देते आई नाही, आणि ती बाई तिथंही कामच आहे, इथं आल्यावर तेच करते का, झोपतो. तिला काम नाही करू देत. आणि दीपावळीला डबल न काम असता, स्वयंपाक वेगळा आणि फराळीचं बनवायचं वेगळं. रोजच्या स्वयंपाकाला 9 वाजतात जेवून भांडे वगैरे धुवायला, आणि तिथून पुढं फराळीचा कार्यक्रम चालू होतो तर रात्री 12 किंवा 1 वाजेपर्यंत एकटी आई राबत राहते, एकटी आई राबत असते. लक्षात ठेवा. म्हणून मी सांगेल या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर आई आहे. ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिलता है इस दुनिया में पर माँ नहीं मिलती. पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती. किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता. बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती. बंगला गाडी मिलते है, माँ नहीं मिलती. सर्व काही मिळेल. मोदी साहेबानं दुसऱ्यांदा सत्ता आणली, मोदी साहेबानं एक हाती दुसऱ्यांदा सत्ता आणली, पण गेलेल्या आईला आणता येणार आहे? गेलेल्या आईला नाही आणता येणार, गेलेल्या मायला नाही आणता येणार. लक्षात ठेवा. म्हणून मी सांगेल, पण आज परिस्थिती अशी आहे, पके फल पेड़ों से रिश्ता तोड़ जाते हैं और आपाहिज माँ बाप हो तो बच्चे छोड़ जाते हैं. पिकलेलं फळ जसं झाडाला सोडतं, तसे म्हातारे मायबाप झाले ना, मुलाला सांभाळायचा कंटाळा येतो. पण मी सांगेन, लक्षात ठेवा. म्हणून म्हणतात, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, ऐसी कळवळाची जाती, ऐसी कळवळाची जाती, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ,
माँ से बढ़कर कोई नहीं है। माँ से बढ़कर कोई नहीं। माँ देती है दुआ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ। कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ। आई वाचुनी पोर वेगळी, नाती तुटले पार, मावळला आधार आईचा, मावळला आधार स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी। तिन्ही जगाचा स्वामी जरी असेल, त्याला माय नसेल तर तो भिकारी आहे. मग एक बोलेल तुका म्हणे माय बापे, अवघी देवाची स्वरूपे. आपल्या घरातलं चालतं बोलतं दैवत काय माहिती आहे? आपल्या घरातलं चालतं बोलतं दैवत आपले आई वडील आहे. या रस्त्यानं मी लहानपणापासून पायी जातो. माझं जेवढं वय आहे ना तेवढ्या माझ्या वाऱ्या या. माझ्या वयापेक्षा एक वारी माझी जास्त आहे, ती आईच्या पोटातली आहे. तुमच्या ह्या रस्त्यानं मी पायी गेलेलो. एक कोरोना सोडला तर ह्या सगळी गाव माझ्या पायाखालून गेलेली आहे. त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला आपण लाखो लोक चालत जातो ना, पण तो पांडुरंग कशामुळं पंढरपुरात आला तर तो आई वडिलाच्या सेवेमुळं आला. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल ना त्याचं नाव आई आहे. महाराज म्हणले संत आणि आई याच्यात एकच भेद आहे. संत आणि आई याच्यात एकच भेद आहे. कोणता? आई आपल्या लेकरावर प्रेम करते आणि संत जगाच्या लेकरावर प्रेम करतात. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से, न पाहे आधी कुणाचा विचार, न पाहे आधी कुणाचा विचार. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित से, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञाना. ज्ञानोबरा ही अनाथाची माय आहे ना, आणि आपली आई फक्त आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नाही. एवढाच भेद आहे बरं. एवढा भेद सोडला तर संत आणि आई याच्यात भेद नाही. महाराज त्या लेकराला सांभाळताना किती कष्ट असतात बघा. इथं बसलेल्या बऱ्याच आया टेन्शनमध्ये बसल्यात. बऱ्याच आया बरं. कीर्तन ऐकायचे पण पोरांनी गोंधळ घातला तर बरोबर आहे ना. तिच्या मनात एकच धास्ती आहे की ह्यांनी शांत बसावं फक्त, आणि त्यांनी जर गोंधळ केला तर ह्या सगळ्या लोकांचा रोष कोणाकडे येईल? आपल्याकडे.
आणि ते बघा ना, एखादं पोरगं रडायलं की माणसं त्या पोराकडं रागानं पाहत नाही, त्याच्या आईकडं रागाने पाहतात. बरोबर आहे ना? त्याच्या आईकडं. बरोबर आहे ना? किती आवते, किती त्याला सांभाळताना. कीर्तन तर ऐकायचंय. एवढा लांबून महाराजाला बोलवलं, आपण कीर्तन तर ऐकलं पाहिजे. बरं, कीर्तन ऐकायचं तर लेकराला एकट्याला घरी सोडता येतं का? नाही सोडता येत. हे कष्ट माईनच करू जाना, दुसऱ्याला नाही जमणार. बरं, ते लेकरू रडायला लागलं तर शांत आईनेच करावं. आणि तिचे शांत करण्याचे शब्द कोणत्याच डिक्शनरीत नाहीत. आलललललल हुलुलुलुलुलु हाय कोण्या डिक्शनरीत हा शब्द? पण या शब्दानं ते लेकरू शांत होतं बा. बरोबर आहे ना? आललललल हुललल. बरं, एवढं म्हणलं तरी ते हसायला लागतं का नाही बोला? ते सांभाळू जाणं मायनच. माणसाकडून लेकरू शांत करणं होत नाही. माणसाकडून लेकरू शांत करणं होत नाही. लालने पालने दुःखम प्रसूता याश वेदना. मुलाचं लालन पालन करताना कमी दुःख असतं का? ते मायना जाणावं, मायला जाणावं. बरं, किती मी पूर्वीचा काळ सांगतो, ह्या जुन्या मायांना कळेल. पूर्वी मिक्सर नव्हते मावल्या हो, तेव्हा बाया पाट्यावर चटणी वाटायच्या. पाटा कळतो ना तुम्हाला? हां, पाट्यावर चटणी वाटायच्या बघा. आणि त्याची चटणी वाटून अर्धी झाली, ऐकताय ना? त्याची चटणी वाटून अर्धी झाली की बाहेरून एक आवाज येतो, मम्मी झाली. लागली का लिंक तुम्हाला? लागली ना? हां, याची चटणी अर्धी वाटून झाली आणि ते काम फिनिश करून उभं आहे. मम्मी झाली. आता संकट बघा, हात चटणीचे पोराची शी करून पोरग बाहेर उभं आहे. मग ती आई काळजी किती करते बघा. चटणीचे हात आहे म्हणून त्याची शी धुत नाही. नवऱ्याला म्हणते, ओ बाळूची तेवढी शी धुवा बरं. तुमचं लग्न झालं का अविनाशजी? हो, बाळूची तेवढी शी धुवा बरं. तो म्हणतो, पागल आहे का तुम्ही, टीव्हीवर गाऊन आलेलो आहे. अहो म्हणे, ते मला माहिती हो, त्याच्यामुळे तुमच्यासोबत लग्न केलं. तो भाग वेगळा आहे हो, पण आता मला सांगते का शी धुवायला? ती म्हणते, अहो मला कळतं तुम्हाला नाही सांगितलं पाहिजे, पण माझे चटणीचे हात आहे, चटणीच्या हाताने लेकराची शी धुवू का? म्हणून म्हणलं तुम्ही बाळूची तेवढी शी धुवा. बघा, हात चटणीचे म्हणून त्या मायनं त्या लेकराची शी धुतली नाही. तरी पोरग म्हणतं, आई तुला काही कळत नाही. मला वाटतं त्या हातानं धुवायला पाहिजे होती. आग झाली असती, मग आई आठवणीत राहिली असती. विठाला लेकराच्या डोळ्यात काजळ घालताना किती पटकन, एकदम शितापीने. बरोबर आहे ना? त्याच्या डोळ्याला लागू देत नाही, गालाला लागू देत नाही. ते हात मारतं, डोकं हलवतं, तरी पण पटकन त्याच्या डोळ्यात काजळ घालते. कळू सुद्धा देत नाही, जसं राजकारणी आपल्या घालतात. बरोबर आहे ना? कळू देतात का माणसाला? हे बघा, भूल दिल्याशिवाय ऑपरेशन आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण होतच नाही. दोघं भाऊ दोन पक्षात येत आणि भांडतायत. काय मस्त मजा आहे. दोन भाऊ दोन पक्षात येत, कळले तर बघा तुम्हाला, आणि भांडायला लागलेले आहेत. वा, एवढ्या दिवस म्हणत होते युती म्हणजे फेविकॉल का जोड आहे, तुटेगा नाही. आणि आता युतीतले एकूण एकावर कुरघोडी करायले, यालाच म्हणतात राजकारण. विठाला पटकन डोळ्यात काजळ घालते आई त्याच्या, ती आईच करू जाणं. आणि त्या आईला गोड पोराची बातमी कानावर यावी. पोराची गोड बातमी कानावर आली की आईला विचारावं, तुला जेवायचं काम आहे का? ते म्हणते, आज मला जेवायची सुद्धा गरज नाही, आज माझं पोट भरलं. कशामुळं? माझं पोरग शाळेत पहिलं आलं. अहो गल्ली सांगत फिरते, ऐका आमचा बाळू शाळेत पहिला आला. आता हे टीव्हीला गेले तेव्हा यांना आनंद कमी असेल, त्यांच्या आईला आनंद जास्त असेल. हो, माहिती का तुम्हाला काय? आमचा अविनाश टीव्हीला गेला. मी तर म्हणतो, एखाद्या शेजाऱ्या पाजाऱ्याकडे टीव्ही नसेल तर आई बोलून आणत असेल, या आता सुरू होणार आहे आमच्या अविनाशचा कार्यक्रम सुरू होणार आहे. लक्षात येते माझं बोलणं? ही आईच करू जाणार, हे दुसरं कोणी नाही करणार महाराज. आपण मोठे झालो ना, याचा सगळ्यात जास्त आनंद असतो आपल्या आईला आणि आपल्या बापाला. विठाला विठाला पोराची गोड बातमी आईच्या कानावर यावी, आणि तिला जेवढा आनंद होतो ना, बस तेवढा आनंद मला भजन करताना झाला पाहिजे. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवे माता, पण कधी कधी अभंगाच्या दुसऱ्या तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे राहो माझे मन, तैसे
राहो माझे मन, गाता ऐकता हरी गुण. गातानाही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. भजन ते ओंगळवाणी, नरका जाणे चुकेन. मा ओंगळवाणं भजन असेल तर कामाचं नाही हा, लक्षात ठेवा. प्रसन्नता असणं गरजेची आहे. गाता ऐकता हरिगुण. हे बघा काही म्हणतात आम्ही रागात गातो. रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. बरोबर आहे ना आप्पा? हे नाही, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे. मग हंतुक काय कोणाला? नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. थोर प्रेमाचा हाचे दुष्काळ तयार. महाराज किती या गल्लीत अहो येता वेळेस मला ते ज्ञानेश्वर भाऊ पाहुणे सोबत होते माझ्या. कुठे आहेत ते पाहुणे? म्हणते त्या गावापर्यंत बरं वाटलं मला, पण ते तिथून ते तळ्याच्या अगोदर कच्चा रस्ता लागला. म्हणलं नक्की हे मला कीर्तनालाच न्यायला लागले का? तळ बी जवळच होतं ना. माझ्या मनातल्या शंका अशा वाढत गेल्या. पण तेवढ्या लांबवरून पायी लोक इकडे येत होती. हे प्रेमामुळंच आले ना सगळे. प्रेमामुळं यायला रस्ता नीट नाही व्यवस्थित, पण एवढी चालत चालत मंडळी आली. म्हणून म्हणतात जो प्रेम गली में आए नहीं, प्रियतम का ठिकाना क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं, वो प्रेम निभाना क्या जाने जो प्रेम गली में. काहे तेरे आँखियों में पानी, काहे तेरे आँखियों में पानी पानी पानी. कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, दीवानी दीवानी दीवानी. ओ मीरा प्रेम दीवानी, ओ मीरा कृष्ण दीवानी, ओ मीरा प्रेम दीवानी, मीरा कृष्ण दीवानी, दीवानी दीवानी मीरा दीवानी, मीरा प्रेम दीवानी. काहे तेरे आँखियों में पानी, काहे तेरे आँखियों में पानी पानी पानी. कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. प्रेम एक प्रेम दीवानी, एक दरस दीवानी. गाताना प्रेम असावं आणि ऐकताना सुद्धा. बघा प्रेमाविन भजन, नाकाविन मोती आणि अर्थाविन पोथी. बस प्रेमाशिवाय भजन नाही. मग प्रेम असलं. एकच उदाहरण सांगतो आणि थांबतो हा. राम रावणाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रावणाचं सैनिक मारण्यात आलं. नंतर लंकेवर विजय मिळवला आणि अयोध्येत सीतामातेला घेऊन आले. अयोध्येत आल्यानंतर ज्याने ज्याने जशी जशी कामगिरी केली तसं त्याला बक्षीस देण्याचा कार्यक्रम चालू झाला. सर्वांना बक्षीस दिलं, पण त्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी पार पाडली, त्या हनुमंतरायाला मात्र काहीच दिलं नाही. सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणते हनुमंता प्रभू रामचंद्राला, देवा अहो ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी पार पाडली त्या हनुमंतरायाला तुम्ही काहीच दिलं नाही. प्रभू रामचंद्र म्हणले सीते, हनुमंतरायाला द्यावा असं माझ्याजवळ काही नाही. काय द्यावे त्यासी वावे उत्तराई, ठेविता पायी जीव थोडा. प्रभू रामचंद्र म्हणले माझ्याजवळ हनुमंतरायाला द्यावा असं काय नाही. सीतामाता म्हणली मग मी देऊ का? प्रभू रामचंद्र म्हणले दे तुला काय द्यायचं. आणि सीतामातेनं आपल्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार काढला आणि हनुमंतरायाला दिला. प्रसन्न झालं की माणसं काही बी द्यायला तयार असतात हा. माझं दुसरं घड्याळ आहे गाडीमध्ये, 55,000चं आहे ते. मी काही विकत नाही घेतलं, मला एकाने वाढदिवसाला गिफ्ट दिलं. ही अंगठी पण गिफ्ट आहे. इथं कीर्तन झाल्यानंतर 2-3 अंगठ्या घालतील त्याचा का नियम आहे? अहो काय सांगता, कुणाच्या मनात काय येऊन जाईल. बरोबर आहे ना? तुम्ही हसून माझं नुकसान करू नका बरं का. हे बघा, पण ज्याला घालायचंय त्याने हसणं मनावर बी घेऊ नका. चांगल्या कामाला कोण चांगलं म्हणणार आहे का नाही? द्या. काही म्हणतील बाया आमच्याजवळ अंगठी नाही, पोथा द्या, काही प्रॉब्लेम नाही, नाव घे, लक्ष द्या. हनुमंतरायाला नवरत्नाचा हार दिला. हनुमंतरायाने तो हार घेतला. मणी फोडायचे पाहिजे फेकून द्यायचे, मणी फोडायचे पाहिजे फेकून द्यायचे. सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणते हनुमंता
माझ्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार प्रेमाने तुम्हाला दिलाय आणि मणी फोडून काय पाहताय आणि फेकून काय देताय? हनुमंतराय म्हणले, मैया या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहतोय. काय म्हणले? या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहतोय. सीता माता म्हणले, हनुमंता मण्यात कुठं राम असतो का? म्हणले, या मण्यात राम नाही? म्हणले नाही. म्हणले, मग याचं माझ्याजवळ काम नाही. जो नहीं राम का वो नहीं काम का. दिला हार फेकून. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी और संतों के साथ रहोगे तो राम की याद आएगी. काम हमें आराम देता है और राम हमें विश्राम देता है. एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. फार लक्षात ठेवा. हार फेकून दिला हनुमंतरायाने. सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणते, हनुमंता या मण्यात राम नाही म्हणून तुम्ही हा हार फेकून दिला. हा देह आहे तुमचा, या देहात तरी राम आहे काय? हनुमंतराय म्हणले, मैया या देहात राम आहे काय विचारताय कशाला? समोर उभे राहिले आणि छाती फाडली, विदीर्ण केली छाती आणि राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. श्रीराम जानकी मेरे सीने में. सर्वांनी हात वर करा, हात वर करा. सर्वांनी हात वर करा. एक ताळी. हा, मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए. मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए. राम के नाम का मुझको रस चाहिए. राम के नाम का मुझको रस चाहिए. सुख मिले इसे अमृत को पीने में. सुख मिले इसे अमृत को पीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. राम रसिया भूमि राम सिमरन करूं. राम रसिया में राम सिमरन करूं. सिया राम का सदा ही मैं चिंतन करूं. सिया राम का सदा ही मैं कीर्तन करूं. सच्चानंद है, सच्चानंद है ऐसे जीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. सीना ये सबको ये दिखला दिया. भक्ति में शक्ति है बेधड़क दिखला दिया. कोई मस्ती न सागर पीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. प्रभु रामचंद्र भगवान की फाडली छाती. राम लक्ष्मण सीता तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. अविनाश महाराज, आता जर एखाद्याची छाती फाडली तर नुसत्या विमल गोवा सितार. हनुमंतरायानं छाती फाडली. राम लक्ष्मण सीता तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला म्हटले, तुमच्या भक्तीवर प्रसन्न आहे. काय मागायचे मागा. हृदयात ठेवल्यावर काय देणार नाही माणूस बोला. डीपी ठेवला तर शेततळ भेटते. फाईल पास होस तर डीपी ठेवतात लोक. हा, डीपी ठेवला शेततळ भेटते. वॉलपेपर ठेवला सभा मंडप भेटतो. हृदयात ठेवल्यावर काय मिळणार? अहो, माणूस माणसासाठी जीव देतो हे कशामुळं? हृदयातल्या जागेमुळं. बाकी कशासाठी? जीव प्यारा नाही माणसाला, द्यायला उदार का होतात? त्याच्या हृदयातली जागा मला मिळवायची असते. लक्षात आलं का? हृदयात ठेवल्यावर काय देणार नाही. प्रभू रामचंद्र म्हणले, मागा काय मागायचं.
हनुमंतराय म्हणले मला काही नको. पायो जी मैंने राम रतन धन पायो. पायो जी मैंने राम लखन धन पायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. मिळवलंय धन राम नामात. मला काही नको देवा, माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. तुमची इच्छा आहे का देवा? एक काम करा. बघा काय तुमची इच्छा आहे मला द्यायची. एक काम करा, जिथं तुमची कथा चालू आहे तिथं मला ती जाऊन ऐकता यावी, आणि जिथं तुमची कथा नाही तिथं मला ती गाता यावी. म्हणून रामायणात कोणी जरी नसलं तर कोण बसलेलं असतं? हनुमंतराय. म्हणून गाता ऐकता हरिगुण तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरिगुण नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. तुका मने पाहे गडाळाकड कास विजे पिले माय. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. टाळी वाजून सर्वांनी विठोबा रखो माय. जय जय विठो.